महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि कागदपत्रांसाठी महिलांनी तलाठी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। सेतू कार्यालयातही नागरिकांची गर्दी होते। या योजनेचे 1 जुलै ते 15 जुलै ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे। तलाठी कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला देण्यासाठी एकच अधिकारी असल्यामुळे नागरिकांना दाखला मिळण्यासाठी उशीर होतोय। तलाठी कार्यालयाकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। माळीवाडा आणि नालेगाव तलाठी कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रवी दंडी यांनी केली आहे। महाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण ही जे योजना लागू करण्यात आलेली आहे बहिणींसाठी, माता भगिनींसाठी, आज त्या अनुषंगाने नालेगाव या ठिकाणी तलाठी कार्यालय आहे। माळीवाडा नालेगाव 2 तलाठी कार्यालय आहेत। आज या ठिकाणी हजारो संख्येने माता भगिनी आलेल्या आहेत। तरी तलाठी कार्यालयामध्ये नाही कोणती व्यवस्था आहे, नाही सुव्यवस्था आहे, नाही कागदाची काही तरतूद करण्यात आलेली आहे। प्रत्येक ऑफिसमध्ये नालेगाव माळीवाडा या ठिकाणी एक कर्मचारी आहे आणि हजारोच्या संख्येने आपल्या माता भगिनी या ठिकाणी उत्पन्न दाखला घेण्यासाठी आलेले आहेत। तसेच आत्ता डिप्लोमा, GT, 12वी सायन्स, 12वीचे विद्यार्थ्यांची जे परीक्षा झालेली आहे त्यांच्या ॲडमिशनसाठी सुद्धा उत्पन्न दाखल्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की ज्या अर्थी उत्पन्न दाखला घेऊन त्यांना पुढचं ॲडमिशन घटावं। त्यांच्यासाठी 5 दिवस मुदत आहे, 5 जुलैपर्यंत, आणि माझी लाडकी बहिणीसाठी फक्त 15 दिवस मुदत दिलेली। त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला, नगर प्रशासनाला आवाहन करतो की तुम्ही तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढवून माता भगिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखले उत्पन्न करून द्यावे हे आवाहन करतो की नगर सरकारला आणि तहसीलदार साहेबांना की तुम्ही तलाठी कार्यालयात 2-4 कर्मचारी वाढवून विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखला आणि माता भगिनींसाठी माझी लाडकी बहीणसाठी जी योजना राबवलेली आहे त्यास उत्पन्न दाखला लवकर मिळावे याची तरतूद करावी हे मी असे आवाहन करतोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर।